स्वागत आहे मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मला कमेंट येत येत होते की आमचं फॉर्म 2 महिने झाले पेंडिंग आहे. आता आम्ही काय करावं? आमचं फॉर्म अप्रूव्ह झालं नाही किंवा रिजेक्ट पण झालेलं नाही. तर आम्ही पुढची प्रक्रिया आता काय करावी? तर या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भात माहिती पाहणार आहोत. जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, सर्वात प्रथम तुमचं जर फॉर्म पेंडिंग असेल 15 दिवस किंवा 1 महिना किंवा 2 महिन्यापासून जर तुमचं फॉर्म पेंडिंगमध्ये असेल, तर तुम्हाला काय आता काळजी घ्यायची गरज नाही. तुम्ही महिला व बालविकास जवळच्या महिला व बालविकास खात्याला तुम्ही भेट देऊ शकता. जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल, तर तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी महिला व बालविकासचा एक ऑफिस असतो. तिथे तुम्ही जाऊन तुमचं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पेंडिंग आहे अशी तक्रार तिथे देऊन हे फॉर्म तुम्ही त्यांच्या अ, अधिकाऱ्यांना सांगू शकता व लवकरात लवकर तुमचं ते अधिकारी तुमचं फॉर्म पेंडिंग काय कारणाने आहे किंवा ते चेक का झालं नाही याचे तुम्हाला कारण सांगू शकतात. कारण जी लाडकी बहीण योजना आहे ही महिला व बालविकास विभाग राबवत आहे. त्यांच्याच थ्रू ही योजना चालत आहे. व जर तुम्हाला महिला व बालविकास खातं जर भेटत नसेल किंवा तुम्हाला माहीत नाही महिला व बालविकास खातं कुठं आहे, तर तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीला जाऊन भेट देऊ शकता. पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही तुमची तक्रार मांडू शकता. जर तुम्ही शहरी भागात राहत असाल, तर तुम्ही तुमच्या म्युनिसिपालिटी कॉर्पोरेशनच्या थ्रू हे महानगरपालिका किंवा नगर परिषदच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तक्रार करू शकता किंवा तिथे पण महिला व बालविकास जर तुम्ही जिल्हा लेवलला राहत असाल तर तिथे पण महिला व बालविकासचा एक कार्यालय असतो. तिथे तुम्ही जाऊन त्यांना तक्रार नोंदवून तुमचे जे फॉर्म पेंडिंग आहे याची तक्रार तुम्ही दाखल करू शकता व लवकरात लवकर आमचा फॉर्म अप्रूव्ह करा अशी विनंती त्यांना करू शकता. ही विनंती केल्यानंतर जे फॉर्म चेक करणारे आहेत तुमचा फॉर्म तिथे लवकरात लवकर चेक करतील व तुमची जर कागदपत्रे बरोबर असतील तर तुमचा फॉर्म लवकरात लवकर अप्रूव्ह होईल.